राजेश वडाळ यांना नम्रतेची विनंती। पहिल्यांदा गाडी आलेली आहे कोर्टाच्या दिट्याव। गाडी क्रमांक 40 वे ड्रायव्हर आहेत विकास शेठ लांबरे। गाडी जाऊ द्या विवली मार्गे केरंबा। या ठिकाणी पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना राजेश भाऊचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। बघा शाहिरानी अगदी सुंदर बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन त्यांनी बारी चांगली केलेली आहे। 2 तास झालं मनोरंजन पण चांगलं आहे, लोकांना चांगलं हसवलेलं आहे। आणि म्हणून आता त्यांच्या मागोमाग त्यांच्या नाकावर आणि त्यांच्या मानगुटीवर पाय देऊन दुसरी बारी करतोय मित्रांनो। का बघा म्हणतात असलं शेबड म्हणतात, असलं शेबड म्हणतात। लांबोरे बुवा लय बघितलं बरोबर आहे ना? बोललं ना बुवा, बोललं ना, बोललं की नाही? आपला तो बाबू आणि लोकांचा कार्टा विषय का बुवा म्हणतात असलं शेबड, असल्या शेबड्यांचा म्हणतात लांबोरे बुवा बाप आहे बरोबर आहे ना? अरे तुझ्यासारखं बाप ह्या राजेश बुवा ह्याच्यावर येत लांडोऱ्या ए वनव्यात झालेल्या काल्या पक्ष्या, तुझ्यासारखं बाप राजेश बोन ह्याच्या घेत डाव्या बाजू इथं कमी वया तुझ्यासारखं लय बघितलंय शकण्या उडवणार। परत बुवा म्हणतात ए राजू डिस्काउंट 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 बोलला ना बुवा। बुवा शिकारीच्या सशाच्या शिकारीला जाताना, सशाच्या पार्टीला जाताना राजेश बुवाच्या कारतुसीत बुवा वाघाची मध्ये गोळ्याचं लक्षात ठेवायचं। आणि आज तुला तुझी लायकी दाखवणार। नुसता नुसता या मेल्याचा कदर पण काढला आणि ह्याची गाडी चोच पण काढली बरोबर आहे ना? काय रे बोलानो, ह्याचा कलर पण काढला आणि ह्याची चोच कशी आहे? नुसता पोपट पंची करून भारी होत। हे म्हणतात मी विषय गायला होता गवळणीचा, मी बाजू मांडली माझ्याही राधेची बरोबर आहे ना? राधा म्हणते की भाड्या काढू नको खोड्या, भाड्या का पळवतोस आमच्या साड्या बरोबर आहे ना? आता मला सांगा जो चोरी करतो, जो चोऱ्या माऱ्या करतो, जो लुटमाऱ्या करतो त्याला काय म्हणतो? हा भाडका वाया, हा भाड्या आहे बरोबर आहे ना? मी माझी बाजू मांडली। आता विषय मित्रांनो असा आहे, मी माझी बाजू मांडत असताना मी याला भाड्या म्हणाल, पण अशा कुठल्या ग्रंथात दिलं हे माझ्या कवीला म्हणतात यड झवा। बोलला ना बुवा, बोलला की नाही? बोलला ना बुवा म्हणतात यड झवा। तुझा ग्रंथ घेऊन ये, तुझ्या ग्रंथात यड झवा शब्द कुठला दिलाय मला बघू दे। आण तुझा ग्रंथ, आण आण, नाही तर तुझ्या दाड्या मिशा शाप दिसत नाही तिथं पण केस तुझा शब्द भरून टाकतो आज बघ तुला बरोबर, तुला बॉन्डलेसच करतो तुझा। आण तुझा ग्रंथ तुझ्या ग्रंथात। आणि हा हा याचा असाच आहे, हा काय एवढा मोठा नाही, हा दुसऱ्याला म्हणतो नामोरे फक्त बाप आहे। ह्या लाक्याशंकर, हे लाक्याशंकर, हे लाकीगिरी बाकीच्या बोलांसोबत तुला अगदी सडकून लावणारा राजेश बुवाचा फक्त हे निवडून ठेवतो आज बुवा। परत बुवा म्हणतात की म्हणतात नमानाची त्यांना फरमाईश आली आहे ना? हा म्हणतात ठोका चांगला आहे, लोकांनी दिलेली फरमाईश मी काय त्याच्यावर तुम्हाला बोलणार नाही बुवा। पण बुवा शक्ती तुला बराच वेगळा आहे आणि नमन बुवा बराच वेगळा आहे। आज तुम्ही जो केलात ना त्याला तमाशा म्हणतात, जो इथं येऊन नाचावर नाचून गेलास ना त्याला तमाशा म्हणतात बुवा। दुसरा मुद्दा ऐका, परत बुवा म्हणतात आईला हा माणूस म्हणतात लय क्यूट आहे। बोलला ना बुवा, काय म्हणाल? साला हा माणूस म्हणतात जेव्हा मला लांडऱ्या बोलतो तेव्हा मला भारी वाटतो, कारण हा माणूस हा क्यूट आहे बुवा। आपला नादच भारी आहे, नाद करते काय आपला? तुझ्यासोबत 5-5 6 बाऱ्या लागले आहे म्हणतो सचिन बुवा यंदा बाऱ्या करत नाही ह्याचा फॉर्म आहे। अरे आग लागली तुझ्या मुसक्याला। गेल्या वर्षापासून आज 4-5 वर्ष राजेश बुवा फॉर्मातच आहे। तू औषध बोलवायला भेटतोस, हा तुझा मोठेपणा आहे। ह्या वर्षी 5-5 6 ह्या बुवा सोबत लागल्यात बाऱ्या बरोबर आहे ना? सचिन बुवा तुला लागतो हे उराव चेपून बरोबर आहे ना? 5-5 6 आज बाऱ्या बुवा तुझ्याने माझ्या होत आहे, म्हणजे मी काय येडा आहे काय जी मला आज लोक तुझ्या सोबत ठेवतायत 5-5 6 बाऱ्याला? मी येडा आहे? चुतिया बुवा कुठला 1 नंबरचा? आणि म्हणून विषय का पहिला विषय
या ठिकाणी गातोय फिरवाचा कोण स्वर्गीय सुरेश दादा राहिला यांच्या स्मरणार्थ शुभम दादा राहिला गॅस करून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे माझा भाऊ सर्वेश भोसले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा 72 पारितोषिक आलंय. मानाचा मोजणा करतो यावरती टीला गावावरती बघा म्हणतो यांना असा काय द्यायला येणार नाही. अरे मी स्तवन गायली आई वागसाईची तुझ्या कानातल्या वेळेला हुंदीर मुतला मी स्तवन गायली वागसाईची बुवा म्हणतो यांना ह्यातला काय म्हणतो येणार नाही. आणि मग विषय का अरे हा मैदानी खेळ त्यातला याला काय कळ मस्ती उतरेन याची मी तोऱ्याची हा मैदानी खेळ त्यातला काय याला कळ मस्ती उतरेन याच्या मी तोऱ्याची अरे दाबीन कमाल माझ्या पोऱ्याची दाबीन कमाल माझ्या पोऱ्याची आज चिरबिन या लांब पोऱ्याची कमाल माझ्या पोऱ्याची आज चिरबिन या लांब पोऱ्याची कमाल माझ्या पोऱ्याची आज चिरबिन या लांब पोऱ्याची कमाल माझ्या येऊन फक्त परत म्हणतो अरे मी तुझेवाला आहे अरे मी तुझेवाला आहे अरे मग मी कुठं तुझं सामान बदललाय बरोबर आहे ना मी तुला कुठं म्हणतो तू बाई आहेस म्हणून तू तुझेवाला आहे तू बाप्याचा आहेस आहे ना 2 हातांचा 2 पायांचा तिसऱ्या मधल्या एका पायाचा तू बाप्याचा आहेस बुवा म्हणतो हे माझ्यावर चढाय बघतात बोलला ना बुवा बोलला ना हे म्हणतो माझ्यावर चढाय बघतात पण मी ह्याला चढवून दे आता मी ह्यांच्यावर चढून तर बघ तू फक्त चढून बघ अरे नाही तुझा घेर कापून हत्यात तर नावाचा राजेश भवन आहे बुवा म्हणून सांगतोय लांडोऱ्या ए वनव्या त्या काळ्या कलशा
तुझ्या लाकेशंकर गेली ना तू बाकीच्यांसमोर कर, माझ्या समोर करायची नाही. आणि म्हणून ऐका, विषय आहे बुवांचा, प्रश्न त्यांचा, आकडीत कोयती त्यांची लय घुसले. विषय ऐका, विषय असा आहे त्यांचा की शेती करताना कमरेला तू आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही. असं नांगरी बैलाच्याला वरदान कोण दिलं ते सांगायचं. व बघा, या वर्षीचा त्यांचा विषय आहे, ज्या ज्या बाऱ्या त्यांच्या माझ्या झाल्यात त्या त्या बारीमध्ये त्यांनी मला हा विषय विचारलाय. पण आज पुन्हा एकदा त्यांच्या विषयाला हात घालतोय. फक्त बॅकग्राऊंड आहे, विषय काय. शेतीमध्ये काम करत असताना आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही. असं नांगरी बैलाच्याला वरदान कोणी दिलं? तर ते वरदान, ए लांडोऱ्या शाबाई, कानातलं स्वतः बाहेर काढ, काना घोंदीर बोलत असेल त्याला पण बाहेर ये आणि विषयाचं उत्तर देतो नाही. जे वरदान आहे मित्रांनो, ते वरदान श्री विष्णूने दिलेलं आहे. शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं. विषय असा आहे, बळीराजाला संबोधन वरदान देणाऱ्या व्यक्तीबद्दल आहे, पण पौराणिक कथेनुसार बळीराजा हा एक दैत्य राजा होता, ज्याला भगवान विष्णूंनी वामन अवतारात पाताळात धरलं. याच बळीराजाला विष्णूंनी वरदान दिलं होतं. शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं कारण तो अन्नदाता आहे आणि बळीराजाप्रमाणेच कष्ट करतो. त्यामुळे शेतकऱ्याला वाईट शक्तीपासून संरक्षण देण्याचं वरदान जर कोणी दिलं असेल तर ते श्री विष्णूने दिलंय. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं माझ्या भाषणातून गेलेलं उत्तर आहे बुवा. पुढचा विषय परत बुवा म्हणतो की हा म्हणतो 7.5 सुरांचा म्हणतो भाष्य आहे, बरोबर आहे ना? बुवा काय म्हणाला? हा म्हणतो 7.5 सुरांचा भाष्य आहे. तुझ्या आयुष्याला लागले 7.5 राजेश बुवा आहे, बरोबर आहे ना? तुझ्या आयुष्यातली 7.5 मी मुंबईत पण सांगितलं, प्रत्येक युट्यूबरला सांगितलंय, माझ्या नावापुढं कोणी सप्तस्वरांचा भाषा लावायचं हे मी मुंबईत सगळ्यांना सांगितलंय. तू कसं इथे शमनेगिरी करायला लावायस? तुला कोणी पैसे दिले फुकटचं? तुझ्या हातात कोणी गुळ खबर ठेवलाय? पण तो याला काय म्हणू, राजेश निकम का राजेश झोकम? राजेश झोकम, आता आल्या माझा चौकम तू, बरोबर ना? राजेश निकम म्हणतो, राजेश भोकम, आता आल्या माझा चौकम. मग तुला कळलं निकमाचं काय तर माहिती. आणि म्हणून विषय काय? विषय म्हणतात, मी म्हणतात पोरगाचा असा आतरंग असेल तर खाली बापान दात कसं काढावं, बरोबर ना? अरे जर एखादा विषय तसा असेल तर बाप काय गप बसेल? तुझा बापू जेव्हा तू काय हसतो त्या बापू सुद्धा गप बसतो का तुझी आई गप बसते? आणि म्हणून विषय दुसरा ऐका. दुसरा विषय मी मित्रांनो, मला माहितीये रात्र थोडी सोंगापान रातभर गेला आणि आत नाही ना, मी जरी बारी किती केली तरी मला माहितीये आज बुवाचीच लाग आहे फक्त. म्हणून मी मला जो वेळ मिळाला वेळेत माझी बारी संपून या ठिकाणी जागा नाही म्हणून. पण बुवा एक सांगतो, मग अशी लयलाल करून गेला, एवढ्या बाऱ्या करणाऱ्या, एवढा बुवा एवढ्या बाऱ्या करणाऱ्या, पण तेवढ्या बुवांच्या तुझ्या चढणारा फक्त राजेश बुवा हा लिहून ठेवा. हो, एवढ्या बाऱ्या करणारा मी म्हणतो असा मी तसा. त्याचं कारण काय माहितीये का? या सध्या कोकणात आवाज झाली अशी, शक्तीवाला घराघरात भेटतात पण पुरेवाला सगळं भेटत नाही कुठं. आणि जेवढं आमचं हे पण सांगतो, छातीला बोट लावून सांगतो, सगळ्यांना भिडणारा तुरेवाला फक्त माझ्या खेड तालुक्यातला ते बसल्यात बायकाला चिकटून. काय बरं दादा, अरे ते जर माझ्या मंडळात असं ना तर तुला कुत्र्याचा मान करून दिला नसता. तो असता घरात तिकडे घोडा लागतो डोंगराव. माझ्या तालुक्यातलं जे तुरेवाला आहे ते बसल्यात बायांच्या बाजूला. ते जर असतं ना मंडळात तर तू असाच तिकडे घोडा लागत, डोंगराव बसला असाच तिकडे घोडा लागत, शान काढत घोडाचा. तुला कुत्र्यान पण नसते विचारला, पण सांगून गेलास ना एवढ्या बाऱ्या आहेत माझ्या, तेवढ्या बाऱ्या तुझ्या बाकीने सुद्धा असतील. तुझ्या सांगणार म्हणता एकटा राजेश भाऊ आहे. आणि दरवेळेला ज्या ज्या वेळी तुझ्याशी भिडलोय त्या त्यावेळी तुझ्याशी चढूनच गेले तुझ्यावर. आणि म्हणून याच्या आग उगाच नाही पर्यंत आहोत. हा मोमाटो एवढा हा मला किंतरश्वर म्हणतो, पण मला कधी कधी भीती वाटायची ह्याची खाली चटी पिवळी व्हायची. हो, हागायचा खाली याला तालासुराचा पत्ता नाही पण हागायचा अशी भीती वाटते मला कधी कधी. आणि म्हणून विषय का, दुसरा विषय का, अरे घेऊन रूप तू गुप चुप, अरे कमाला तुझा गवतो. विषय का, कमराच्या खालचा तुला हवाय ना, हे कमराच्या खालचा. आणि तुझ्यात जर झपन नसेल मग काय म्हणतो, हा कमराच्या खाली बोलतो आहे ना. अरे माझा विषय आहे, माझा प्रत्येक विषय मी शास्त्रावर अनुसरून करतोय.
कमरेच्या खालचा तुला झेपत नसेल तर माझ्याकडे दे, मी बघतो काय करायचं तू. बरोबर आहे? तुला नाही झेपत, लांबऱ्या म्हणतो कमरेच्या वर नाही, लांबऱ्या कमरेच्या खाली नाही, लांबऱ्या मधीच आहे. म्हणजे तुला झेपत नाही कमरेच्या खालचा, तू माझ्याकडे दे, मी झेपवतो कसं बघ. तुझी वेल पण येऊन द्यायचं नाही मी. काय ओलाडो वाईट वाटून घेऊ नका, तुमच्या मुलासारखा आहे, तुमच्या भावासारखा आहे. पण ह्या नालायकांची दाबा हा कोण आहे? हा कोण आहे? हा करतो शक्ती तुला, पण हा स्वतःला मोठा इस्माल खान समजतो. हा कोण आहे? काला कांड्या करणारा बोवा आहे हा. याला रंगात पण कामा नाही, सगळाच काला आहे त्याचा. कोण आहे हा? हाय कोण नक्की? हा करतो शक्ती तुला 2 तासाचा, पण समजतो स्वतःला मोठा बाजीराव. हा तुझी बाजीरावगिरी मी काय तुझ्या बापसा देणेकरी आहे? मी काय तुझा खाऊ नाही? तुझा काही व्याजात पैसे मी घेत नाही. तुझ्या बापसाचा मी देणेकरी. बाकीच्या विकास उड्या मार, पण माझ्या जवळ यायचं नाही. माझ्यावर येत चढ आहे तो घेन कापून तुझा आत्या, म्हणून सांगतोय विषय का. अरे घेऊन रूप तू गुपचुप कामाला तुझा गवतो, तुझ्या घरात जाऊन. विषय कसा बघा पाहिजे दादा. इंद्रदेव गेला अहिल्याच्या महालात, गौतम ऋषींचं खोटं रूप घेऊन त्यांना दिलं खोटं रूप. मग त्यानंतर हा प्रकार अहिल्याला जेव्हा समजतो तेव्हा आईला इंद्राला रागाला म्हणते, अरे रागाला सांगते त्याला, आज तू माझ्या घरात आलायस खोटा देखावा घेऊन, जर तू मला इथं फसवतोयस तर रातभर तुझ्या घरात कोण गाजवतोय? बरोबर आहे ना? तू जर इथं आलायस तर तुझ्या घरात कोण आहे? विषय कसा आहे काय? घेऊन रूप अरे तू गुपचुप कामाला तुझा गवतो, तुझ्या घरात जाऊन, तुझ्या घरात जाऊन कोण बघ रातभर भागवतो, तुझ्या घरात जाऊन कोण रातभर भागवतो. दुसरा विषय परत आणखी बुवा म्हणाले की म्हणतात जर मी त्याला सुरात नसतो तर मला कोणी एवढ्या भाऱ्या दिलं नसतं काय, माझा गण फेमस झाला असतं काय. ए बुवा तू रेकॉर्डिंगचा मला सांगू नकोस. रेकॉर्डिंगला एक गाणं 100 वेळा गायला जातात. इथं काय गातोयस त्याला महत्व. आज पण तू आहेस काय ताला? तू नाही धड ताला नाही धड सुरात. वाजवणारे तुझ्या मांडली पाहिजे. त्यांना तर माझा मी त्यांना पहिल्यापासून मांडतो. सगळी माझी चांगली मंडळी आहे. एका बुवाच्या पोरासाठी जोरदार होऊन जाऊ मित्रांनो, है ना. पण बुवा आज सांगतोय अजून 12 आहेत 5. त्याच्यामुळं तुझ्या असाच सांगणार मी. मला पब्लिकला रिस्पॉन्स देऊ दे अगर नाही, पण मला तुझ्यापर्यंत काय पोहोचवायचं तो मला माहितीये. आणि तुझी मानगुटी कुठं आवाज तू गबरसतोस हा पण मला माहितीये. आणि कमराच्या खाली राजेश भाऊ तुला एवढा काय लागला रे? कमराच्या खाली विषय मित्रांनो काय माहितीये? कमराच्या खालचा विषय आला कुठं ते पण तुम्हाला सांगतो. मुंबई झाली आमची बारी, बरोबर आहे ना. मुंबई झाली आमची बारी यानं मी विषय लावला. आता विषय बघायचा होता कोस मामाचा. 5 पांडव आणि 100 कौरव त्यांचा झाला होता युद्ध, बरोबर आहे ना. म्हणजे भावांच्या भावकीत त्यांना लावून दिलं एका कौस मामान, बरोबर आहे ना. मग आपण काय म्हणतो चला हा माणूस ना रेड आंबीचा, हा कालाकांड्या करणारा माणूस आहे, ह्याच्यापासून थोडा लांब राहायला पाहिजे. हा विषय लावला होता मी. हा बा साड्या लावतोय साड्या बघा हा शरम साडीचा.
अरे एक नंबर लबाड लांडीचा पण हा बुवा आहे काळ्या कांडीचा. बरं त्या तुम्ही गप्पा नाही सोडला पाहिजे. मी लावला कच का कमलातच लावला तर बुवाने घेतणार स्वतःच्या म्हणजे ग लावणार बुवा. आता तुझी काली आहे तुझी तुझ्याकडे शिवाय माझ्याकडे कशाला आणतोस. आता ह्याच कमरे खालचा विषय आला कुठं. विषय काय लावला एक नंबर लबाड लांडीचा पण हा बुवा आहे काळ्या कांडीचा. आता कच आणि गचा काय घुटूरचा पण संबंध आहे का हो ह्याच्यात. क राहिला कुठं आणि ग राहिला कुठं. पण बुवाने घेतला त्याच्यावरून हे आणि तू काही एवढा मोठा बुवा नाही. समाजाशी पण म्हटलं तू लय वर्ष घासतोय घासून घासून तुझा कपडे शाप फाटलं तेव्हा तू आता नावाला आलाय. आणि राजेश भाऊ काय एवढा मोठा बुवा. राजेश भाऊ शिकतोय आहे ना. राजेश भाऊ शिकतोय. आता तू म्हणालायस पोर कसा चांगला पोरचा मांडी भागला तर काय मांडी कापून टाकशील काय. बरोबर ना. पोर जर तुझ्या मांडी भागला तू मला माझ्या गुरु समान आहेस. मग तुझ्या मांडीचा पोर आला तर मांडी कापशील. थोडासा वाट्यास वास घे त्याचा मांडी कापून चाललं काय. बरोबर आहे ना. बरोबर ना. आईशी आपण काय म्हणतो चला पोर जरी मांडी भागला तरी मांडी कोण आई बापूस कापत नाही. मग राजेश भाऊ शिकतोय ना. तू राजेश भाऊपेक्षा मोठाच भाऊ आहेस. मग राजेश भाऊ जर तुझ्या मांडीवर चुकून हाणला तुझी मांडी कापशील काय. तू वास घे त्याचा थोडासा. मग कसा येतोय तो. मी याला असं बाहेर करणार नाही तो. आणि विषय ऐका पैसा आलं हा बऱ्याच ह्याला पैसा आल्याबरोबर नाही दिला घेतो तुला बायका. राजेश निकम आदरणीय विजय निकम यांच्या लेखणीचा फॅन यांचा कट्टर समर्थक सुजितदादा जोडे गावशे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. म्हणून सांगते बुवा माझ्या कवीला तू आज हेड झावा म्हणाला. अरे त्या माणसाच्या चपल्या उसाच्या लायकीचा आहेस का तू. ए काळ्या कांडीच्या त्या माणसाच्या चपल्या तरी उसाच्या लायकीचा माणूस आहेस का तू. मी तुझ्या आईशी बोललो मी तुझ्या बापसोबत तुला वारंवार सांगतोय. तुझी बारी कोणासोबत आहे राजेश भाऊ सोबत. राजेश भाऊच्या उराव बस तिथे हवा तसा नाही तर बारी झाल्या कुस्ती राहू. बघ तुझी मानगुण म्हणतो मला इथंच बघ. हा पाणी आहे खेडचा. खेडवाला लई हेड लावतात. तुला अजून खेडवाल्यांचा अंदाज माहिती म्हणून सांगितलं आमचं खेडवाले जरा बाजूला बसतात म्हणून बायकांसोबत बाऱ्या करत. अरे ते जर असतं ना मंडळात अरे तुम्ही कुठल्या कुठं असतं घोर लागत तिकडं राहणार तुम्हाला कुत्र्यांमध्ये नसती विचारणार. आणि म्हणून विषय हा पैसा आलं भीक माग्या बुवा. हा पैसा आलं मी याला विषय लावला होता बुवाला एक चला लय विषय भारी गेला होता. या बघू वरती हा विषय लावला होता बुवा ना मुंबईमध्ये सारखं म्हणतो ना पैसा आलं आहे ना पैसा आलं की टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं ते पैसे वाढलं. बरोबर आहे ना. अरे टाटा अंबानी बिर्ला झालं. हा आता आवाज विचारल्यासारखं वाटतोय का हो काय ना बरोबर. हा आवाज विचारल्यासारखं वाटतोय काय ना. खेडवाला दुर्यावाल्याच्या बाजून भारी मागाशी ओरडत होत. असू द्या आपला बाबू लोकांचा करता करू नका. असू द्या पण मला सांगा हा आवाज किचंगासारखा वाटतोय. अरे हा आवाज ह्याच्या काळजाला चरा मारतोय म्हणून तो झोंबतो जोरात होता. बरं पैसा आलं. ए वाल्यातल्या काल्या भाजलेल्या गोष्टी काय म्हणतो आई. अरे टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं ते पैसे वाढलं. आज जगामध्ये देशामध्ये प्रामुख्याने ही नावं घेतली जातात. अंबानी असतील टाटा बिर्ला असतील आहे ना. की टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं ते पैसे वाढलं. अरे माझी सोबत कुणाच्या गेलं. मारताना हा कमरेचा गरगोटा पण कापून घेतात. आयुष्यभर किती कमवा. ज्या लोकांनी करोडो कमवली कोरोनाच्या काळात मरायला म्युन्सिपालिटीच्या ताब्यात गेले. बरोबर आहे ना. पैसा सोबत गेलाय काय. पैसा सोबत गेलाय. नागडा आला नागडा गेला म्हणून म्हणतोय. अरे टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं ते पैसे वाढलं. फक्त बघा आता रेडा हा कसला मला रेडा हा माझ्यासोबत झोपी किती घ्यायचा. हा रेडा भाला मी हाय अजून रेडा अंडी हा माझ्यासोबत किती झोपी घ्यायचा. ये बघू ये झोपी आणि तुझ्या सोबत जवळ घेऊन ये. बघ शिगा कुठं घालतो बघ तुमच्या या बाहेर दोघा ठिकाणी चौघांनी टायमाला एकदम या. म्हणून म्हणतो टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं ते पैसे वाढलं. अरे नाही सोबत कुणाच्या गेलं तरी मोवा म्हणतो पैसा. सोबत कुणाच्या गेलं तरी मोवा म्हणतो पैसा. टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं ते पैसे वाढलं. टाटा अंबानी बिर्ला झालं मोठं
आली रे आली आता तुझी पाली आली. हा डायलॉग आहे त्यांचा. आज माझ्यासोबत घेतली नाही. त्यांचा डायलॉग आहे आली रे आली आता तुझी पाली आली. मग आता मी पण म्हणतो खोदलो व काय म्हणतो आली रे आली तुझी पाली आली. मग आता जर माझी आली पाली तर मग मी म्हणतो पारे दादा अब तेरा क्या होगा लांबोऱ्या. श्याम जब तुला वरण खाल्ला नाहीसा करून टाकीन. हा म्हणून हसतोय कसा बघ गेला कॉलिया म्हणून विषय काय. हा वरतीच लावा डीला लावा हा किंचाले सोडला काना चांगले किंचाले बसू द्या माझ्या. 5 दिवस हल्ला नाही पाहिजे म्हणून म्हणतो अग सैपक कर तू डालवात आणि जिरा मिराची चटणी वाट. जेवायला बघताना वाट ग पाया जेवायला बघताना वाट ग. लय मगाशी झमके मेला नाचत होता. असा काय नाच तसा काय नाच. तुला काय ढेकणा चावले. दाढीची केसा एवढी वाढले त्या आईला ढेकणा कुठं शिरतील पता लागायचं नाही. वस्त्रेल पण ते दाढीत बाहेर यायची नाही अशी चुकून बसतात म्हणून म्हणतोय अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. विषय का भक्त प्रल्हाद जेव्हा हिरण्यकश्यपाला ऐकत नाही. भक्त प्रल्हाद जेव्हा हिरण्यकश्यपाचं ऐकत नाही तेव्हा रागानं हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादाचे कसा हाल करतो. विषय का बुवा म्हणून म्हणतोय अरे ओळखून तुझी मी चाल र तुझ्या पाठीशी आहे मी काल र. तू जरी म्हणतोस ना बापाचा बाप तुझ्यासारखा बाप राजेश फोन कमी वयात बघितला नाही म्हणून सांगतो तू ओळखून तुझी मी चाल र तुझ्या पाठीशी आहे मी काल र. तुझी जोडले माझ्याशी नाल र तुझी जोडले माझ्याशी नाल र. विषय का बोलणं अरे आज मी बघ करतो कसं तुझं हाल र. अरे आज मी बघ करतो तुझं कसं हाल र आणि मारुनी आता करतो मुवाचा लाल र. असा कोण म्हणतात भक्त प्रल्हाद ज्यावेळेस हिरण्यकश्यपाचं ऐकत नाही त्यावेळेस रागाने हिरण्यकश्यप भक्त प्रल्हादाला काय म्हणतोय अरे आज मी बघ करतो तुझं कसं हाल र मारुनी आता करतो मुवाचा लाल र. काय सांगताय का आज मी बघ करतो कसं तुझं हाल मारुनी आता करतो माझा लाल. आज मी कसं करतो तुझं बघ हाल मारुनी आता करतो माझा लाल. माझ्या
माणसाने माझ्या काय भावकीत करणार नाही, पण जर तुम्ही स्वतःला एवढं शिकलेले समजता ना तर समोरच्या शाहिराला समजून घेणं तुमचं काम आहे. तुम्ही चढायची निवडायची भाषा तुम्ही नाही करायची. आणि दुसरा मुद्दा तुमच्या माहितीसाठी सांगतो. बघा मित्रांनो, हे काय मगाशी म्हणाले की सचिन बुवा यंदा बाऱ्या करत नाही म्हणून हा फॉर्म मध्ये बोललो ना बुवा. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो. मुंबईमध्ये या वर्षी केले बाऱ्या 8, गणपतीत बाऱ्या केल्या 7 आणि दसऱ्यात 11 दिवसाच्या बाऱ्या. काल त्या मंदिरातली बारी झाली कॅन्सर. आता मला खरं सांगा, हा शामल्या 6 बाऱ्यांना म्हणून मोठेपणा सांगतो. जो माणूस नवरात्रीमध्ये 10 दिवसाला 10 बाऱ्या करतो तो येडा आहे का हो बरे सदा? जो माणूस 10 दिवसाला 10 बाऱ्या करतो तो येडा, आणि हा मोठा शाना. तुझा फेस जर नाही काढील ना पाचीच्या राहिलेल्या बाऱ्यांना तर माझं नाव ठेव बदलून राजेश बुवा म्हणून. आणि म्हणून त्यांची गवळ दारा रा 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 दारा रा 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 दारा रा 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 ना वाचा बोलशील म्हणते पडशील माझ्या पाया. आता ती राधा कानाच्या पाया का पडली बुवा? तुमच्या गवळीला भाग येते, भागाला भाग. विषय का कसा आहे म्हणून म्हणतोय. तुझ्यासाठी मी रे मुकुंदा झिजविली काया. अरे तुझ्यासाठी मी रे मुकुंदा झिजविली काया. या राधेवरती होती तुझी रे जीवा पाड माया. या राधेवरती होती तुझी रे जीवा पाड माया. अरे राधेचं प्रेम तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त तुझ्यावर होतं म्हणून तिने तुझे पाय धरले. हा बुवा तुमच्या गवळीला भाग दिलाय. फरमाईश मगाशी आलेली आहे. या वर्षी मित्रांनो जे आपल्या भारतानं मिशन सिंदूर यशस्वी करून दाखवलं, त्या मिशन सिंदूरच्या ठिकाणी फरमाईश आलेली आहे. म्हणून म्हणायचं आहे एका कोकणात ही फरमाईश घेतोय. पुन्हा एकदा कोकणाच्या गाण्याची फरमाईश आली ती घेतोय आणि माझी बारी या ठिकाणी संबोधन ऐका. हो माझ्या भारत देशाचे, त्या माझ्या भारत देशाचे होते सैन्य धुरंधर. म्हणून म्हणतोय इंडियन आर्मी दादा, म्हणून म्हणतोय माझ्या भारत देशाचे होते सैन्य धुरंधर. फत्य केलं सैनिकांनी, फत्य केलं सैनिकांनी बघा मिशन सिंदूर. फत्य केलं सैनिकांनी बघा मिशन सिंदूर. माझ्या भारत देशाचे होते सैन्य धुरंधर. माझ्या भारत देशाचे होते सैन्य धुरंधर. फत्य केलं सैनिकांनी, बक्षीस आलेलं आहे. वनवन आरोग्य सागर दादा सारखे दादांच्या माध्यमातून मिशन सिंधूसाठी 100 रुपयाच्या पारितोषिकाने मनाचा वसूल करतो. येस फॉर ग्रुप यांच्याकडून टाक्यांसाठी खरडसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलंय. मानाचा मोठा करतो एस फॉर ग्रुप. तसेच सदाराम घराण्याचे शिष्य सुभाष शिवराम साबळे आमचे समाज बांधव आहे चुकवेली गोपाळवाडी दादांच्या माध्यमातून 151 रुपयाच्या पारितोषिकाने शाकिरी मानाचा मोठा करतो. कालकाई कृपा नाच मंडळ भरणे जाधववाडी यांच्या माध्यमातून 200 रुपयाच्या पारितोषिकाने मानाचा मोठा करतो. आणि म्हणून सांगतो ना रे बाबा, किती आपटा किती उड्या मारा पण हा राजेश बुवा काही ससा तुमच्या हातात लागण्यातला नाही. बुवा तुम्ही किती मिचडा बुवा, राजेश बुवा तुमच्या हातात. अरे राजेश बुवा तुला एवढा सोपा माणूस वाटला? भले असेल कालचा पोरगा आहे ना, पण कालचा पोरगा पण बुवा मालगुडी कसा मिल्या वाटतो डोक्या तुम्हाला चांगलाच माहितीये बुवा. आणि म्हणून परमेश्वरी कोकणाच्या गाण्यात बगाशीचे गाणं गायचं. आणि मित्रांनो सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, हे गाणं दिवाळीच्या अगोदर अगदी माझ्या घरात थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून ते गाणं रेकॉर्डिंग करायचं राहून गेलंय. आणि म्हणून आपल्या सर्वांची जी उत्सुकता शिगेला पोहोचली, ते गाणं येत्या दिवाळीच्या अगोदर आपण ते गाणं रेकॉर्डिंग करतोय. आणि म्हणून यावरती पहा सह्याद्रीचे डोंगर देवादिकांचं माहीर घर, हो साक्ष देतो या सामिंदर.
परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं हे कोकण येते नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण येते डिस्क्याव परवा येते तुमच्या लांज्यात तुमचा गांजाचा बाहेर नाही काढीत तर मला राजेश बोलायला सांगणार नाही परवा येते तुमच्या लांज्यात तुमचा गांजाच कसा बाहेर काढतो फक्त बघ लाव किती लावायची ताकद मेलाय सालाशा वाकत लाव ताकद लांज्यात भेट देवरुकात भेट माडात भेट मार्गटामाण्यात भेट आणि मालघरला भेट पाच ठिकाणी तुझा पाचवीची घालतो तुझी बघ आणि म्हणून तुम्हाला बुवा शुभेच्छा देतो आता सर्वांच्या साक्षीने मित्रांनो व्हायची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल श्री गणपती गजानन महाराज की जय